संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचं थेट अमेरिका कनेक्शन समोर येते। वाल्मिक कराडचे काही सिम कार्ड्स अमेरिकेत रजिस्टर असल्याचं कळतंय, जे सीआयडी चौकशीतून उघड झालंय। अमेरिकेमध्ये रजिस्टर सिम वरून निवडणूक काळात सुद्धा काही लोकांना फोन केले गेले। वाल्मिक कराडचे 3 फोन जप्त केलेत आणि याच फोनमध्ये अमेरिकेतील सिम कार्ड वापरल्याचा दावा सीआयडी कडून केला गेलाय। वाल्मिक कराडची अमेरिकेमध्ये संपत्ती असल्याचा संशय सीआयडीनं व्यक्त केलाय। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, या सगळ्या संदर्भात नेमका सीआयडी आता पुढचं पाऊल काय उचलणार आहे? नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या तपासादरम्यान खंडणी प्रकरणात जे आरोपी होते वाल्मिक कराड, त्याला आता मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे। आणि या दरम्यान जी पोलीस कोठडी मागण्यात आली होती त्यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता की 3 जे मोबाईल जप्त करण्यात आले त्यामधील एका मोबाईलची जी सिम आहे ते अमेरिकेत रजिस्टर केलेले आहे आणि या अमेरिकेत रजिस्टर असलेल्या सिम वरून फोन कॉल देखील झालेले आहेत। तर मग अशी परिस्थिती असताना आता या आरोपीची परदेशात संपत्ती आहे का, अमेरिकेत काही संपत्ती आहे का, हे देखील तपासणं गरजेचं असल्याचं युक्तिवादात म्हटलं होतं। तसं त्या दिशेने आता सीआयडी देखील तपास करत असून आता यामध्ये कोणते कोणते नेमकी कशा प्रकारची संपत्ती समोर येते, कोणत्या स्वरूपात आहे, नेमकी कुठे आहे आणि ती कोणाच्या नावावर आहे, हे देखील बाबी तपासायच्या असून आता या सर्व बाबी आता या तपासात समोर येऊ शकतील। जी, धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।